पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय मंचावरती आदरणीय सन्माननीय सुदामजी शिवराम पाटील साहेब मंचावरती उपस्थित झालेत। वेलकम। आपणास विनंती असेल की आपण पहिल्या कोचवरती बसायचं आहे। तदनंतर मी आमंत्रित करतोय अमित दादा पाटील, अमितजी पाटील आपणास सुद्धा आमंत्रित करतो, या मंचावरती यायचंय। नंदकुमार पाटील शेठ आपण सुद्धा यायचंय। नंदकुमार पाटील साहेब या मंचावरती विराजित व्हा। अशोकजी पाटील साहेब आपणास सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय, आपण सुद्धा मंचावरती विराजित व्हायचंय। किरणदादा पाटील साहेब आपणास सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय, या किरणजी पाटील। रोहिदासजी पाटील साहेब या आपण सुद्धा मंचावरती विराजित व्हायचंय। नितेशजी भोईर आपणास सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो। चला नमस्कार। अगदी सर्वांचं या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। गेले 4 दिवसापासून सुरू झालेला हा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, यंग गायत्री स्पोर्ट्स कांदरवन आयोजित श्री चषक 2026 कांदरवन, या कांदरवनच्या क्रीडा नगरीमध्ये या सोहळ्याचं नियोजन झालं। हा रणसंग्राम सुरू झाला होता। प्रत्येक दिवसाला आपण एक क्वालिफाय टीम करत होतो आणि तब्बल आज 4 दिवसामध्ये 4 क्वालिफाय टीम झाल्या आणि त्यामध्ये ग्रँड फिनालीचा महाथरार आपण पाहिला। आणि प्रथमतः या फिनालीसाठी आणि पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। कारण असं म्हणतात ना की पॉकेटचं महत्व तेव्हाच वाढतं जेव्हा पॉकेटमध्ये पैसे असतात। नदीमध्ये पाणी असेल तर नदीला महत्व आहे, तसं या मंचावरती जर मान्यवर पाहुणे असतील ना तर त्या मंचाला महत्व आहे। आणि सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्यामध्ये उपस्थित असलेले एक गोड व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुदामजी शिवराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी प्रदीपजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुदामजी शिवराम पाटील, एक गोड व्यक्तिमत्व आहे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। समाजावरती आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा सन्मान या कांदरवनच्या क्रीडा नगरीमध्ये या मंचावरती आपण होतोय। वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर या मंचावरती आपण पाहतोय क्रिकेटवरती प्रेम आहे, समाजावरती प्रेम आहे, सातत्याने आपल्या क्रिकेटवीरांना पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अमितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी नितेश भोईर आपणास आमंत्रित करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अमितजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। अगदी मायेची प्रेमळ उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण
म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय। अगदी मायेची प्रेमळ उबदार शॉल, हे प्रेम आहे, हे वात्सल्य आहे आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून वेलकम साहेब। त्याचबरोबर आपण या मुख्य मंचावरती पाहतोय आदरणीय सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। नाव आहे ओरिजिनल नाव यशवंत पाटील। यशवंत पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान होतोय, कारण जे प्रेम मिळाले ज्या नावाने, कारण आज गाव त्यांना नंदकुमार पाटीलच याच नावाने ओळखतायत। यशवंत पाटील हे नाव खूप कमी जणांना माहिती आहे, परंतु ते ओरिजिनल नाव घेणं तितकंच गरजेचं आहे। वेलकम यशवंत पाटील साहेब। त्याचबरोबर मंचावरती आपण पाहतोय अशोकदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। अशोकजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदित्य पाटील या, आपण आपले शुभ हस्ते आपण अशोकदादा पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। यश करतायत या। पारितोषिक वितरण सोहळा सुरू झालेला आहे आणि क्रीडा नगरीमध्ये जे अजूनही बॅट घेऊन उभे आहेत तुमच्यासाठी उद्यापासून अख्खा दिवस रात्र तुम्ही खेळलात तरी चालेल। आता मात्र बॅट ठेवा बाजूला, चेंडू पण बाजूला ठेवा, कारण सर्वांनी इकडे समोर या, पारितोषिक वितरण सोहळ्याला यायचं आहे। आदित्य, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, बॅट बाजूला ठेवा, मैदान खाली करा, इकडे समोर या। वेलकम साहेब अशोकजी पाटील साहेब, आपलं खूप खूप या ठिकाणी वेलकम करतोय। तसेच या मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय किरणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। एक गोड आवाज आपण सुद्धा कालच्या दिवसामध्ये पाहिला। मी पुन्हा एकदा प्रदीप पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते किरण पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात किरणजी पाटील। तसेच आपण पाहतो या मुख्य मंचावरती अगदी जसं गावदेवी वैतीपाडा हा संघ उतरायचा आणि त्यावेळेला बक्षिसांचे खैरात त्यांच्या जावयांच्या माध्यमातून होत होती, त्यामुळे रोहिदास पाटील हे क्रिकेटला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि रोहिदास पाटील हे प्रत्येक वेळेला षटकार चौकारांसाठी पारितोषिक लावणारे आहेत आणि म्हणून क्रिकेटमध्ये नितांत प्रेम करणारे रोहिदास पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नितेश भोईर या। आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। पाहतोय ज्यांच्या आयोजनाच्या माध्यमातून हा क्रिकेटचा महासंग्राम यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत। गेले आम्ही 3 दिवस पाहतोय, स्वतः अगदी स्टेजच्या पाठीमागे राहतात, आमची व्यवस्था करण्यासाठी गुंग असतात। प्लीज वेलकम, टाळ्यांचा गजर होऊ द्या नितेश भोईर यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी प्रदीप पाटील आपणास आमंत्रित करतो या। आपण आपले शुभ हस्ते नितेश भोईर, अगदी 2 दिवस झाले आमच्यासाठी गरमागरम जेवणाची व्यवस्था सुद्धा नितेश भोईर यांच्या माध्यमातून झाले। तसेच मान्यवरांना फोन करणे, त्यांना आमंत्रण पोहोचवणे ही सर्व जबाबदारी नितेश भोईर यांच्या माध्यमातून आपण ह्या 20 नेटवर्कच्या माध्यमातून यानंतर 20 नेटवर्कची टीम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून 4 दिवस आपण हे लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं। अगदी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सबस्क्रायबर ज्यांना मिळाले आणि या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या इव्हेंट आहेत त्या सर्व मोठ्या इव्हेंट टेलिकास्ट करण्यामध्ये ज्यांचा आता ब्रँड तयार झालेला आहे,
विश्वास पाटील अँड टीम विश नेटवर्क आणि त्यांचे प्रतिनिधी मी साहिल यांना आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुदामजी शिवराम पाटील. आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विश नेटवर्क अर्थात साहिल पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्याचबरोबर कॅमेरामॅन राज निजाई आपण पण यायचं आहे, सोबत जोडायचं आहे. राज निजाई या. ओके, एकत्रितपणे होते. ठीक आहे, थँक्यू सो मच. राज या, आपण सुद्धा यायचंय. अगदी कॅमेरामॅन आपण पाहिलं एका कॅमेऱ्यानिशी संपूर्ण हे क्रिकेटचं मैदान एका कॅमेऱ्याने कव्हर अप करायचं ही खरोखर तारेवरची कसरत होती आणि ती कसरत अगदी ज्यांच्या माध्यमातून झाले कॅमेरामॅन राज निजाई यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी अशोक पाटील आपणास आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण राज निजाई यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राज निजाई कॅमेरामॅन यांचा यथोचित सन्मान होतोय. चला यानंतर आपण पुढच्या पारितोषिकांकडे वळणार आहोत. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक क्रमांक 4 चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख प्राइज 10,000 रुपये आणि आकर्षक चषक प्राप्त झाले श्री सचिन दिलीप पाटील कांदरवन यांच्याकडून प्राप्त झाले. सचिनजी पाटील असतील तर त्यांना सुद्धा आमंत्रित करतो हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी. तसेच यंग गायत्री स्पोर्ट्सचे सर्व आमचे कार्यकर्ते यांना मी आमंत्रित करतो. या यंग गायत्री स्पोर्ट्स सर्वजण या. क्रमांक 4 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये आणि आकर्षक चषक अँड प्राइज गोस टू प्लीज वेलकम टाळ्यांचा गजर होऊ द्या श्री चषक कांदरवन 2026 चतुर्थ क्रमांकाचा मानकरी गाव देवी वैतीपाडा. जोरदार हार्दिक मेहर येत आहेत आणि प्रीतम सुद्धा येत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 10,000 आणि आकर्षक चषक डीजे. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. वेल डन. आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि अगदी चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरलात त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 10,000 आणि आकर्षक चषक श्री वंदेश भूषण पाटील नवघर यांच्याकडून प्राप्त झाले आणि हे प्रदान करण्यासाठी मी नितेश भोईर आपणास आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्लीज वेलकम दिलदार तेलखार. आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर. आता सर्वांचं मी लक्ष वेधेन कोण असेल बेस्ट बॉलर. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित श्री चषक कांदरवन 2026 बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी अशोक पाटील आणि किरण पाटील साहेब आपणास आमंत्रित करतोय. या किरण पाटील आणि अशोक पाटील आपणास आमंत्रित करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर 2026 द नेम ऑफ द बॉलर इज कोण. प्लीज वेलकम टाळ्यांचा गजर होऊ द्या. ज्याच्या माध्यमातून 7 विकेट आलेले आहेत
आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय श्री सिद्धिविनायक नवघरचा मिस्टर मंथन. किरणजी पाटील आणि अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर एक आपण पाहतोय एअर कूलर आणि आकर्षक चषक. वेल डन. अशीच कामगिरी करत राहा. मंथनचं खूप खूप कौतुक करतोय आपण. मंथन दोन मिनिटं फक्त आपण थांबायचंय. बापा मंथन बघा शॉर्टकट तेज तरार रफ्तार. ओके यानंतर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी रोहिदास पाटील आणि नितेश भोईर आपणास आमंत्रित करतो. या बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅट मधून आलेले तब्बल 76 धावा. बेस्ट बॅटर अवॉर्ड गोज टू प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो रोहिदास पाटील आणि नितेश भोईर. आपण यायचं आहे. आकर्षक चषक आणि कूलर देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. 2026 चा उत्कृष्ट बॅटर बेस्ट बॅटर आणि फलंदाज आहे DCC डोंगरीचा जितू. कमाल जितू. जोरदार टाळ्यांचा गजर होत्यात आणि डीजेचा सुद्धा गजर वाढेल. जितू बेस्ट बॅटर 2026 कांदार. या ठिकाणी कारण जितूचे आज तुफान फटकेबाज DCC डोंगरी आज संघ जो या ठिकाणी आहे ना त्यासाठी कमाल कामगिरी केलेली आहे. जितू फलंदाजी करत होता त्याही पेक्षा जास्त काय होतं माहितीये का, एखाद्या बॉलरला षटकार मारल्यानंतर तिथून हाक मारायचा आणि कशा प्रकारे बॉल टाके तिथून तो सांगायचा. बरोबर आहे जितू. आणि चौफेर लक्ष होतं जितूचं. चौफेर लक्ष कोणता क्षेत्ररक्षक कुठे आहे आणि कशी कामगिरी करायची आहे. आणि हे करत असताना सर्व बाजूने लक्ष देत असताना स्वतःच्या फलंदाजीवरती सुद्धा लक्ष होतं. आणि ज्या ज्या वेळेला संकटात संघ आलेला आहे त्या त्या वेळेला संकटमोचक ठरलाय. काय म्हणतील जितू ह्या आपल्या स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स झालाय पण माझ्या टीमचा पूर्ण सपोर्ट होता मला म्हणून मी करू शकलो. ओके आजपर्यंत या आपल्या इतिहासामध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये उत्कृष्ट बॅटर म्हणून किती पारितोषिक आपण घेतलेले आहे? जास्त नसतील 2-3 असतील. 2-3 असतील. आणि त्यात हे महत्वाचं हे जर डेडिकेट करायचं झालं तर कोणाला समर्पित करतील? माझ्या टीमसाठी. यस टीम साठी याला म्हणतात टीम वर्क. थँक्यू सो मच जितू आपण या ठिकाणी जॉईन झालात आणि आपलं खूप खूप अभिनंदन. यानंतर पुढील पारितोषिक मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅच. फायनलचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅच महत्वाची मॅच ग्रँड फिनालेची मॅच अवघ्या 4 धावांवरती रोखून धरलं. हा सेमीफायनल आणि फायनल 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. मी आमंत्रित करतोय प्रदान करण्यासाठी सुदाम पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. पहिल्यांदा सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा या प्लीज वेलकम जितू. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच जितू. सन्माननीय सुदामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच आणि हे प्रदान करण्यासाठी मी आदित्य पाटील आपणास आमंत्रित करतोय. या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच जादुई गोलंदाजी हाताळणारा प्लीज वेलकम मिस्टर रोहन. आदित्य पाटील यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल.
खूप खूप आभार. आणि तदनंतर आपण जाणार आहोत सेकंड रँक रनर अप टीम. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित श्री चषक अंडर-1 2026 आणि या 2026च्या महाथरारामध्ये आपण पाहतोय सेकंड रँक दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. आपल्याला चषक प्राप्त झाले कैलासवासी मिलिंद प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अमित नरोत्तम पाटील आणि श्री सौरभ नरोत्तम पाटील मम्मा एंटरप्राइजेस नवघर यांच्या माध्यमातून हे चषक प्राप्त झाले आणि ते प्रदान करण्यासाठी मी स्वतः अमित पाटील यांना आमंत्रित करतो. या अमितजी पाटील, आपणास विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक प्रदान करायचंय. टाळ्यांचा गजर होऊ द्या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. प्लीज वेलकम श्री सिद्धिविनायक नवघर. आणि हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी अशोक पाटील आपणास आमंत्रित करतोय. आणि सन्मानार्थी आहेत मिस्टर आदित्य पाटील. होमगार्ड या सेवेमध्ये आपण रुजू झालेले आहात आणि त्यासाठी आपल्या सेवेचा सन्मान आहे आणि हा सन्मान त्यांचेच वडील अशोक पाटील यांच्या माध्यमातून होतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. आदित्यच्या पुढील वाटचालीसाठी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा प्रदान करतो. यानंतर महत्वाचं पारितोषिक पर्यावरण पूरक बायसिकल. मला प्रश्न पडतो, खूप साऱ्या मॅच मध्ये बायसिकल असतात, सायकल असतात, नक्की चालवतात ना? खरोखर चालवत राहा, कारण आज गरज आहे. कारण आपण फिट असणं गरजेचं आहे आणि तेच सर्व क्रिकेटवर फिट असावे आणि म्हणूनच आयोजक हे मॅन ऑफ द सिरीज साठी सायकलचं नियोजन करत असतात. आणि ही सायकल आपल्याला प्राप्त झालेली आहे ती यंग गायत्री स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीम कडून. आणि या संपूर्ण टीमला मी आमंत्रित करतो. या यश गायत्री स्पोर्ट्सची संपूर्ण टीम मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर चला कोण असेल मॅन ऑफ द सिरीज 2026 हा महाथरार यंग गायत्री स्पोर्ट्स अंडर-1 आयोजित श्री चषक अंडर-1 आणि ह्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज त्याला तोडच नव्हती. त्यांच्या विपक्षामध्ये कोण उभाच राहिलेला नाहीये. वन हँडेड ज्याने सामने आपल्या बाजूने चुकवलेत, मग बॉलिंग असेल किंवा बॅटिंग असेल, ज्याच्या बॅट मधून आलेले तब्बल 148 148 धावा आणि बॉलिंगच्या माध्यमातून 5 विकेट. ओपनर बॅटर ओपनर बॉलर, प्लीज वेलकम मिस्टर तेजस श्री सिद्धिविनायक नवघर. पूरक बायसिकल देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. सौजन्यात आले यंग गायत्री स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय मान्यवरांकडून ही आकर्षक बायसिकल आणि चषक आपण पाहतोय. वाणी हरीश पाटील यांच्या माध्यमातून हे आकर्षक चषक. हरीश पाटील सुद्धा जोडलेले आहेत. तेजसला मी थांबवते. तेजस या, वेलकम. आणि प्रथमतः खूप खूप शुभेच्छा असतील. तेजस दिसायला असं बॉडी म्हणजे असं म्हणतात ना की षटकार मारायचे असतील ना तर बाहुबली पाहिजे. आमचा तेजस बाहुबली नाहीये, पण मनगटात ताकद आहे. तुमच्या मनगटात ताकद असेल ना तर तुम्ही कोणतीही गोष्ट शक्य करू शकतात आणि ती शक्य केलेली आहे ती तेजस यांनी. तेजस प्रथमतः काय म्हणते स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल? खरंच सुंदर आयोजन होतं आणि मॅन ऑफ द सिरीज भेटली त्याचा खूप आनंद आहे. आमचा तेजस असा आहे ना, बोलतो कमी आणि करतो जास्त, ठोकतो जाम एकेकाला.
कितीतरी षटकार मारलेले आहेत. अगदी पहिल्यांदा या मैदानावरती उतरलात आणि तदनंतर जी बॅट तुमची तळपली होती फक्त शेवटच्या क्षणी थांबली. अगदी पहिल्या मॅच पासून जास्तीत जास्त षटकार ठोकले. पहिल्या मॅच मधून मी एका मॅच मध्ये सुद्धा पाहिले 13 बॉल 47 धावा, म्हणजे 10च्या खाली कधी आलेच नाहीये. फक्त फायनलच्या मॅच मध्ये थोडासा परफॉर्मन्स खाली राहिला, नाही करता आलं. तरी सुद्धा ओव्हरऑल परफॉर्मन्स टीमला सेकंड रँक पर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी जर महत्वाची किमया केली असेल तर तेजस आपल्या टीम साठी काय म्हणतात? खरंच टीमचा धन्यवाद करेन की मला पुढे चान्स दिला उतरायचा. आतापर्यंत किती मॅन ऑफ द सिरीज आपल्याला प्राप्त झालेत? साहित्य तर दुसरी आहे, असे मॅन ऑफ द सिरीज असतील 8-10. 8 ते 10 मॅन ऑफ द सिरीज आहेत. अगदी एवढा घाबरत बोलतो ना, चेहरा तर दाखवूया किती घाबरतो. एरवी हा बॅटिंगला उतरला ना का बॉलरला घाम फुटतो. आता स्टेजवर आलाय त्याला घाम फुटलाय. ओके, तर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. आणि एकदा सायकल वरती बसा आणि एक फोटो घ्या. सायकल वरती बसून एक फोटो घ्या, कारण मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय मिस्टर तेजस. वाव, जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. फर्स्ट प्राइज पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो नंदकुमार पाटील साहेब. या आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. ज्याचं चषक आपणास प्राप्त झाले कैलासवासी सौभाग्यवती तारामती विष्णू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री यशवंत विष्णू पाटील, म्हणजे स्वतः आहात तुम्ही, कारण मी नंदकुमार पाटील म्हणतोय पण त्यांचं खरं नाव आहे यशवंत पाटील नवगर, यांच्याकडून हे पारितोषिक प्राप्त झाले. मी त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. प्रथम पारितोषिक फर्स्ट प्राइज 2026 क्रिकेटचा महाथरार आणि श्री चषक कांदरवन. टाळ्यांचा गजर होऊ द्या, डीजेचा आवाज वाढेल. प्लीज वेलकम DCC डोंगरे. थांबायचं, कारण टीम वर्क काय असतं, कारण असं म्हणतात ना टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. सर्वांनी एकत्र यायचं आणि ध्येय गाठायचं असतं, आणि तसाच परफॉर्मन्स DCC डोंगरी या संघाकडून होताना आपण पाहतोय. एक कॅप्टन म्हणून काय म्हणाल आपल्या या टीम बद्दल? आम्ही ह्या वर्षात खूपच संघर्ष केला. फार जवळ मॅच आणल्या आणि जवळ मॅच आमच्या गेलेल्या आहेत. फार दुःख झालं मनाला, पण माझ्या टीमने हार नाही मानली. आणि स्पेशली म्हणजे जितू का त्याचा फॉर्म आला, आणि आज आम्ही सगळं राहुलनी रोहननी चांगली गोलंदाजी केली, किरणची चांगली साथ मिळाली, आणि ऑल टीम आमच्या चांगला परफॉर्मन्स केला, आणि त्याच्यामुळे आम्हाला आज विजय मिळवता आला. आणि खूप चांगलं वाटलं की या वर्षी आम्ही फर्स्ट नंबर मारला. ओके, मग पार्टी कुठे होणार आहे? बघूया. ओके, वेल डन. मस्त, अगदी खूप सुरेख कामगिरी झाली आणि आपण 2026 चे खऱ्या अर्थाने मानकरी ठरला. त्यानंतर मी धन्यवाद व्यक्त करतो श्री अंकुशजी अनंत परेड, ज्यांनी या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने गायत्री यंग, गायत्री स्पोर्ट्सचे सर्व आमचे सन्माननीय समाजसेवक, श्रेय पाटील असेल, दक्ष पाटील असेल, कारण या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे बॉल गेल्यानंतर ना तो आणायला खूप त्रास होत होता, मात्र तो त्रास सहन करत या ठिकाणी प्रत्येक वेळेला अगदी हाक दिल्यानंतर प्रतिसाद, त्या साधेला प्रतिसाद ज्यांनी दिलाय, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. आणि हे सामने आनंददायी वातावरणामध्ये पार पडण्यासाठी ज्या हस्तींनी हा कार्यक्रम फुलवण्यासाठी मदत केलेली आहे, दानशूर दाते असतील किंवा वैयक्तिक मदत करणारे असतील, या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि मला तुम्ही आमंत्रित केलं, हरीश पाटील खास करून तुमचे सुद्धा धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल खूप 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 थँक्यू व्हेरी मच.
परेश कुडू यांचा सन्मानच बाकी होता. सर्वांचा सन्मान त्यांनी केला, पण त्यांचा सन्मान बाकी होता. टाळ्या वाजवायचा आहे. अत्युत्कृष्ट असं मैदान त्यांनी हादरून सोडलं होतं. चांगलं समालोचन. असं समालोचन आहे तुमचं, आम्हाला पण असं जमत नाहीये. आणि दुसरं एकदा प्रेक्षकांचं पण इथे थोडस सहभागी होते. प्रेक्षक कोणी राहिलेले नाही, त्यांचं पण धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. इथे स्कोररचं महत्वाचं काम असतं. प्रत्येक चेंडूवरती किती धावा काढल्या, किती चेंडू टाकले. रखरखत्या उन्हामध्ये स्कोरिंग मॅन्युअल स्कोर ज्याच्या माध्यमातून सांभाळला गेलाय. थँक्यू सो मच यश, आपण अशीच मदत करत राहा. त्यानंतर मी दक्ष आणि कौशिक यांना आमंत्रित करतोय. आपली सुद्धा मदत खूप लाख मोलाची होती. दक्ष या, दक्ष आणि कौशिक या आपला सुद्धा सन्मान होणे महत्वाचं आहे. कारण चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अगदी न चुकता तो चेंडू आणणे आणि लवकरात लवकर सामने होणे यासाठी आपली मदत खूप लाख मोलाची आहे. ओके, थँक्यू सो मच. त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचा सन्मान त्यांच्या घरपोच दिला जाईल याची मी ग्वाही देतोय. मी मान्यवरांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि विजयी सर्व संघांचं खूप खूप कौतुक करतोय. डीजे मास्टर या, डीजे मास्टर राहिले, डीजे कल्पेश. ओके, त्यांचा सुद्धा सन्मान. ते म्हणतात नका मला स्टेजवरती नका आणू. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आयोजकांचे आभार मानतो. थँक्यू, मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद.